आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी म्हणून ओळखला जातो, कारण अनेक संत इथे होऊन गेले. संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, असे अनेक संत इथे होऊन गेले. आणि हे संत म्हणजे त्या काळातील होऊन गेलेले एक प्रकारे समाज सुधारक होते. पण आपल्या लोकांच्या दृष्टिकोनात संतांच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत. संत म्हणजे चमत्कार करणारे. संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी काही अफवा पसरल्या, संत तुकाराम महाराजांविषयी काही अफवा पसरल्यात. संत ज्ञानेश्वर महाराजांविषयीची अफवा बोलायचं झालं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वध वधवून घेतले, भिंत चालवली अशा. आणि संत तुकाराम महाराजांविषयी बोलायचं झालं तर त्यांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली असता कोरडी राहिली. असे अनेक अफवा अनेक कीर्तनकारांच्या किंवा काही लोकांच्या तोंडून पसरवण्यात आलेले आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जे की आपल्या महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे फाउंडर होते, त्यांनी खूप छान प्रकारे समजून सांगितलं बघा त्यांच्या एका पुस्तकात. ते म्हणतात, संतांनी समाजाला समतेची व माणुसकीची शिकवण दिली, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण संतांनी चमत्कार केले हे मात्र खरे नाही. तुकारामांनी आपल्या अभंगातून चमत्कार करणाऱ्या भोंदूवर प्रखर हल्ला केला आहे. नवसे सायासे पुत्र होती तरी का करणे लागे पती, असे विचारणारे संत तुकाराम महाराज स्वतः चमत्कार करतील अगर चमत्कारावर विश्वास ठेवतील हे शक्य वाटत नाही. ज्ञानेश्वरीत देखील चमत्काराचा कुठेही उल्लेख नाही. तुकाराम महाराजांची पोती इंद्रायणीत बुडली असताना कोरडी राहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, दामाजी पंतांसाठी विठ्ठल महार झाला, इत्यादी चमत्कार म्हणजे कीर्तनकारांनी या संतांवर केलेला अन्याय होय. तर त्या काळात संत ज्ञानेश्वर महाराजांनी कशा प्रकारे समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले असतील त्याचा एक मजकूर मी तुम्हाला सांगतो. तर बघा, जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाचे पोर म्हणून वाळीत टाकण्यात आलं होतं, तेव्हा ते शुद्धीपत्रासाठी पैठणला गेले असताना तिथे महाशास्त्रींनी त्यांना काही अटी सांगितल्या. जर तुम्हाला शुद्धीपत्रक हवं असेल तर तुम्हाला काही नियम, काही अटी पाळाव्या लागतील. त्यांची पहिली अट अशी होती की तुम्हाला आजन्म बालब्रह्मचारी राहावं लागेल. ते बोलले ठीक आहे. नंतर दुसरी अट अशी होती की तुम्हाला जीवजंतू, पशु पक्षी यांचं रक्षण करावं लागेल. हो, आम्ही याचं रक्षण करू. तर तिसरी अट अशी होती की तुम्हाला उच्च नीच, ब्राह्मण शूद्र हा भेद पाळावा लागेल. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नाही, हे आम्हाला स्वीकार नाही. क्षमा करा शास्त्री, पण माझ्या आणि तुमच्या शूद्रांच्या व्याख्यामध्ये खूप फरक आहे. जीवजंतूंवर दया करायची आणि शूद्रांवर अत्याचार हे कुठपर्यंत योग्य आहे? शूद्र जीवजंतूंपेक्षा निकृष्ट आहेत का? एक जण असा म्हणाला की आतापर्यंत हा भेद का पाळण्यात आलाय मग? ज्ञानदेव म्हणाले, एकाचा लाभ आणि दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी. तर बघा, त्या काळात म्हणजे जवळपास 13वे शतक, त्या काळात जर एखाद्या व्यक्तीचे विचार असे असतील तर मग तुम्हीच विचार करा ती व्यक्ती कशी असेल आणि त्या व्यक्तीनं काय केलं असेल.